इथे एका भांड्यात 2 छोटे चमचे तेल घेतलंय। तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं, थोडासा हिंग टाकून घेतला। आता याच्यात शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत। तर ह्या शेवग्याच्या शेंगा मी स्वच्छ धुवून चिरून घेतल्यात आणि त्याचं साल काढून घेतलंय। आता ह्या शेवग्याच्या शेंगा या तेलामध्ये आपल्याला छान परतून घ्यायच्या आहेत। हे पहा, शेवग्याच्या शेंगा छान परतून झालेल्या आहेत। आता याच्यात 1 ते 1.5 ग्लास किंवा ह्या शेंगा बुडतील इतपत पाणी टाकायचं आणि ह्या शेंगा आपल्याला आता छान शिजवून घ्यायच्या आहेत। तर हे पहा, 5 ते 7 मिनिटांनंतर आपल्या ज्या शेवग्याच्या शेंगा आहेत त्या अगदी छान शिजलेल्या आहेत। आता आपण या भाजीसाठीचं वाटण बनवून घेऊ। वाटण बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलंय। त्यात 2 मोठे कांदे उभे चिरून आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। आता हे कांदे आपल्याला अगदी छान भाजून घ्यायचे आहेत। हे कांदे आपल्याला थोडेसे काळपट होतील इथपर्यंत भाजायचे। हे पहा, तुम्ही बघू शकताय कांदे इथे अगदी चांगले भाजून झालेले आहेत। आता याच्यात लसूण टाकून घ्यायचं आहे आणि आलं टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकून घेतलेला आहे आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या आहेत। आता फक्त मिनिटभर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता खूप जास्त भाजायची गरज नाही आहे, आपले कांदे ऑलरेडी खूप छान भाजून झालेले आहेत। तर मिनिटभर हे भाजून घेतल्यानंतर हे सगळं मी बाजूला काढून घेते। आता ह्याच कढईमध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतले। हे खोबऱ्याचे काप आपल्याला मंद गॅसवरती फक्त 1 ते 1.5 मिनिटं भाजून घ्यायचे, खूप जास्त भाजायचे नाही आहेत। हे पहा, तुम्ही बघू शकताय खोबऱ्याचे काप आता छान भाजून झालेत। गॅस बंद करू आणि याच्यात 1 चमचा तीळ टाकून घेऊ। आता हे तीळ सुद्धा आपल्याला ह्या खोबऱ्यासोबत अगदी थोडेसे परतून घ्यायचे आहेत। साधारण 10-20 सेकंद फक्त हे मी परतून घेतले आणि लगेचच हे बाजूला काढून घेतले। आता हे सगळे जिन्नस थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत। अगदी व्यवस्थित थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतरच हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे। त्यानंतर याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे पाव कप एवढं पाणी टाकून घेतलंय। हे मिक्सरमधनं आपल्याला चांगलं बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर हे पहा, भाजीसाठीचं आपलं वाटण इथे तयार झालंय। आता एका कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलंय। तेल चांगलं गरम झालं की त्यात आपल्याला जिरं टाकून घ्यायचंय। अर्धा चमचा इथे मी जिरं टाकून घेतलंय आणि ह्यानंतर जे वाटण मगाशी बनवून घेतलेलं होतं ते वाटण आता ह्या तेलात टाकून घेतलंय। आता हे जे वाटण आहे हे आपल्याला तेलामध्ये मध्यम गॅसवरती छान परतून घ्यायचंय। वाटणाचा रंग बदलेल आणि त्याला तेल सुटायला लागेल इथपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचंय। तर तुम्ही बघू शकतायत आपलं जे वाटण आहे ते अगदी छान परतून झालंय। वाटणाचा रंग छान डार्क झालेला आहे, तेल सुटायला लागलंय। आता याच्यात अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गोडा मसाला मी टाकून घेतलाय। तिखट आणि मसाल्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा धने पावडर टाकून घेतली आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं। आता हे साधारण 1 ते 2 मिनिटं मंद गॅसवरती परतायचं, म्हणजे हा मसाला आणि हे जे आपण सगळे कोरडे मसाले टाकले तिखट हळद ते छान परतून होईल। तर हे पहा, हे सगळे मसाले आता छान परतून झालेले आहेत। आता याच्यात आपण ज्या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या मी टाकून घेतल्यात। आता हे पुन्हा छान एकजीव करायचं। मसाल्यामध्ये या शेवग्याच्या शेंगा छान एकजीव झाल्यात की नंतर आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचंय। तर ही भाजी बनवताना आता शक्यतोवर गरम पाणीच वापरायचं। तर इथे मी आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने गरम पाणी आपण इथे टाकू शकतो। मी इथे 1.5 ग्लास गरम पाणी वापरलेलं आहे। आता पाणी टाकून घेतल्यानंतर याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचंय। तर इथे मी साधारण 1 टीस्पून एवढं मीठ टाकून घेतलंय आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलंय। आता ही जी भाजी आहे ही आपल्याला मध्यम गॅसवरती चांगली उकळून घ्यायची। तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत आपल्या भाजीला आता छान उकळी फुटलेली आहे। तवंग सुद्धा खूप छान आलाय आणि रंग तर अप्रतिम आलेला आहे। तर मग अशा प्रकारे ही भाजी मी मंद गॅसवरती 7 ते 8 मिनिटं उकळून घेतली आणि आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी इथे तयार झाली।
ही भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं. तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्याच्यात अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे. आता हे जिरं चांगलं तडतडू द्यायचं. त्यानंतर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा ठेचून घ्यायच्या आणि ते ह्या तेलात टाकायच्या. आता या लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये अगदी व्यवस्थित तळून घ्यायच्या. हे पहा, लसूण तेलात चांगला तळून झाला की त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा. इथे एक छोटा कांदा बारीक चिरून इथे टाकून घेतला. कांदा आता सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घ्यायचा. हे पहा, तुम्ही बघू शकतायत कांदा चांगला परतून झाला आहे. त्यानंतर यात थोडासा टोमॅटो टाकायचा. टोमॅटो ऑप्शनल आहे. मी इथे एक छोटा टोमॅटो अर्धाच टाकला आहे. तुम्ही हवं तर पूर्ण टोमॅटो टाकू शकतात किंवा नाही टाकला तरी चालेल. आता इथे कांदा आणि टोमॅटो छान परतून झाले की त्यानंतर काही मसाले टाकून घ्यायचे. सगळ्यात आधी मी इथे थोडासा हिंग टाकून घेतला आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो. अर्धा चमचा इथे मी किचन किंग मसाला टाकून घेतला आहे. त्यासोबतच तुम्ही इथे धने पावडरसुद्धा ॲड करू शकतात. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेऊ. हे मसाले तेलात चांगले तळून झाले की त्यानंतर ह्यात आपल्याला ॲड करायची आहे शिजून घेतलेली तुरीची डाळ. पाव कप तुरीची डाळ मी छान शिजून घेतली आहे. जसं आपण वरणाला शिजवतो त्याचप्रमाणे ही तुरीची डाळ इथे ॲड केल्यानंतर चांगलं एकजीव करू. आता याच्यात शिजून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आहेत. नेहमीप्रमाणेच मी इथे मिठाच्या पाण्यात ह्या शेंगा उकळून घेतल्या होत्या. आता हे पुन्हा छान एकजीव करायचं. ह्या शेंगासुद्धा ह्या डाळीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजे आणि त्यासोबतच आपली ही जी डाळ आहे ती सुद्धा थोडीशी घोटली गेली पाहिजे. याप्रमाणे हे मिक्स करून घ्यायचं. हे पहा, आता हे सगळं मिक्स झालं आहे. आता ह्याच्यात आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून घेऊ. तुम्हाला किती हे पातळ किंवा घट्ट हवं आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे पाणी टाकू शकतात. मी इथे साधारण पाऊण ग्लास एवढं पाणी वापरलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर हे चांगलं पुन्हा एकजीव करायचं. त्यानंतर ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे चवीपुरता मीठ. आता मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा हे छान एकजीव करायचं. आणि आता ही जी आमटी आहे किंवा हे जे शेवग्याच्या शेंगांचं वरण आहे हे आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे. हे पहा, साधारण 5-6 मिनटं मी हे जे वरण आहे हे चांगलं उकळून घेते. मध्यम गॅसवर उकळायचं आणि त्यानंतर गॅस बंद करायचा. इथे आपली शेवग्याच्या शेंगांची आमटी किंवा वरण तयार झालं आहे. एक छोटा चमचा तेल घेतलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं. जिरं चांगलं तडतडलं की याच्यात आपल्याला शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत. या साधारण पाव किलो शेवग्याच्या शेंगा आहेत ज्या मी चिरून घेतल्या आहेत आणि त्याचे ज्या शिरा असतात त्या फक्त काढून घेतल्या आहेत. सगळं साल काढायची गरज नाही. आता या शेंगा तेलात परतून झाल्यानंतर त्यात 1 ग्लास पाणी टाकून घेतलं किंवा या शेंगा बुडतील इतपत पाणी टाकायचं. वरून एक झाकण ठेवायचं आहे आणि आता ह्या शेंगा आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत. साधारण 7-1 मिनिटानंतर आपल्या ज्या शेंगा आहेत त्या आता शिजलेल्या आहेत. आपल्याला या शेंगा पूर्ण शिजवायच्या नाही आहेत. 70% शिजतील इतपत शिजवायच्या आहेत. हे पहा, शेंगा आता शिजून झाल्यात. त्यानंतर एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आणि मोहरी तडतडली की मग याच्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. आता जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर यात मी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता. कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा इथे छान परतून झाला आहे. आता ह्याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे थोडासा लसूण. तर इथे मी 8-10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या. तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट अवेलेबल असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात. लसूण तेलात परतून घेतल्यानंतर आता याच्यात काही मसाले टाकून घेऊ. अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे किंवा आपल्या आवडीप्रमाणे आणि अर्धा चमचा मी गरम मसाला टाकून घेतला आहे. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. मसाले तेलात छान तळून झाले की लगेचच याच्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तर एक छोटा टोमॅटो बारीक चिरून मी इथे टाकून घेतला आहे. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. 1 मिनिटभर परतून घेतल्यानंतर याच्यात मुगाची डाळ टाकून घेतली आहे. ही मुगाची डाळ मी 10 ते 15 मिनटं भिजत ठेवली होती. साधारण अर्धी वाटी एवढी ही मुगाची डाळ आहे.
आता ही मुगाची डाळ या फोडणीमध्ये एक 2-3 मिनटं परतून घेऊ। हे पहा 2-3 मिनटं मुगाची डाळ फोडणीत परतून घेतल्यानंतर त्याच्यात आपण ज्या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या आणि हे छान एकजीव करून घेतलंय। हे पहा हे सगळं चांगलं एकजीव झालं की याच्यात आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून घ्यायचंय। आपल्याला किती आमटी हवी आहे किंवा ही भाजी जर आपल्याला सुकी हवी असेल तर फक्त डाळ शिजेल इतपत पाणी टाकायचंय। तर इथे मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे, त्यासोबतच चवीपुरता मीठ टाकून घ्यायचंय आणि आता ही जी भाजी आहे ही आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे। हे पहा हे सगळं छान एकजीव झालं की आता मध्यम गॅसवरती ही भाजी आपल्याला 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायची आहे, म्हणजे शेंगाही छान शिजतील आणि मुगाची डाळही छान शिजेल। इथे 5 मिनिटानंतर आपली जी भाजी आहे ही आता बऱ्यापैकी छान शिजलेली आहे। आता याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि पुन्हा ही भाजी 2 मिनिटं फक्त शिजवून घेणार आहे। तर अशा प्रकारे सोमवारसाठीची ही शेवग्याच्या शेंगांची मुगाची डाळ घातलेली भाजी तयार झाली आहे। ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण शेंगा शिजवून घेऊ। शेंगा शिजवण्यासाठी थोडंसं तेल घेतलंय, त्यात जिरं, हिंग आणि हळद टाकून घेतली आहे। आता याच्यात चिरून घेतलेल्या आणि थोडंसं साल काढून घेतलेल्या शेंगा स्वच्छ धुवून मी टाकून घेतल्या। हे छान एकजीव करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ह्या शेंगा आपल्याला छान शिजवून घ्यायच्या आहेत। आता या शेंगा शिजत आहेत तोपर्यंत एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे, याच्यात उभा चिरून घेतलेला कांदा टाकून घेतला आहे। तर साधारण 2 मोठे कांदे उभे चिरून मी इथे टाकून घेतले। हे कांदे आता छान परतून घ्यायचे आणि छान भाजून घ्यायचे। अशा पद्धतीने कांदा छान भाजून झालाय। आता याच्यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं टाकून घेतलंय, त्यासोबतच साधारण अर्धी वाटी खोबऱ्याचे काप मी इथे टाकून घेतले आणि हे सगळं छान परतून घेते। हे सगळं छान भाजून झालं की त्याच्यातच आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, पाऊण चमचा गरम मसाला आणि थोडासा कढीपत्ता, अशा पद्धतीने हे सगळं मी एकजीव करून घेतलंय आणि हे मिक्सरमधनं आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय। त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलंय आणि ह्या तेलामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घेतलंय। आता या तेलामध्ये हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचंय। जोपर्यंत वाटण व्यवस्थित भाजलं जात नाही, त्याचा रंग बदलत नाही, तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचंय। वाटण भाजत असताना त्यात आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचंय आणि त्यानंतर आपण ज्या शेंगा शिजवून घेतल्या होत्या त्या या वाटणात आपल्याला टाकून घ्यायच्या। आता याच्यात 1 ते 1.5 ग्लास किंवा आपल्या आवडीप्रमाणे पाणी टाकून घ्यायचंय, त्यानंतर मीठ टाकून घ्यायचंय आणि हे सगळं आपल्याला 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचंय किंवा ही भाजी थोडीशी घट्ट होईल इथपर्यंत उकळून घ्यायचंय। अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगांची भाजी इथे तयार झाली। ही आमटी बनवण्यासाठी एका भांड्यात 1 छोटा चमचा तेल घेतलं। तेल गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा जिरं टाकायचं, थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि आता याच्यात शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत। इथे पाव किलो शेवग्याच्या शेंगा मी अशा चिरून घेतल्या आणि त्याचं जे साल आहे ते थोडंसं काढून घेतलं आहे। या ताज्या शेंगा आहेत त्यामुळे हे पूर्ण साल काढलेलं नाही आहे। आता हे छान एकजीव करायचं, ह्या तेलामध्ये हाय फ्लेमवरतीच छान एकजीव करायचं। त्यानंतर याच्यात पाणी टाकायचं आहे, तर इथे 1 ग्लास पाणी टाकून घेतलं किंवा मग ह्या शेंगा बुडतील इतपत पाणी टाकायचं। चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा हे छान एकजीव करून घ्यायचं। मीठ आपण इथे थोडं कमी टाकलं आहे कारण भाजीला फोडणी देताना सुद्धा आपण मिठाचा वापर करणार आहोत। आता याच्यावर झाकण ठेवलं आणि आता ह्या शेंगा आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत। शेंगा व्यवस्थित शिजल्या आहेत, आता आपण फोडणी बनवून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घेतलं। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा जिरं टाकून घेतलं। आता जिरं छान तडतडलं की लगेच याच्यात अर्धा चमचा हळद, त्यासोबतच 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट टाकून घेतलं आहे। तुम्ही हवं तर इथे मसालेसुद्धा वापरू शकतात, गरम मसाला म्हणा किंवा मग तुम्हाला हवा तो मसाला इथे ॲड करू शकतात। त्यानंतर ज्या शेंगा आपण शिजवून घेतल्या होत्या त्या शेंगा याच्यात ॲड करायच्या आणि हे चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता याच्यात सुद्धा आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे, तर आपल्याला किती आमटी हवी आहे त्या अंदाजाने गरम पाणी इथे आपण टाकू शकतो।
मी इथे 1.5 ग्लास गरम पाणी टाकून घेतलं आहे. गरम पाणी टाकल्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करायचं. पुन्हा थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. आता इथे मी थोडी कोथिंबीर चिरून घेतली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तुम्हाला हवं तर टोमॅटोचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकतात. हे सगळं चांगलं एकजीव केलं. आता या भाजीला उकळी येऊ द्यायची. तर हे पहा, भाजी उकळलेली आहे. शेंगा आधीच शिजल्या होत्या त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आहे. भाजीला उकळी आली की लगेच याच्यात आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. तर इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे. 2 किंवा 3 चमचे आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे हा शेंगदाण्याचा कूट ॲड करू शकतो. आपल्याला किती घट्ट भाजी हवी आहे किंवा किती पातळ हवी आहे त्या अंदाजाने. शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव केलं. आता गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला ही जी भाजी आहे ती 5 मिनटं छान उकळून घ्यायची. म्हणजे ही भाजीसुद्धा छान घट्ट होईल आणि हा जो शेंगदाण्याचा कूट किंवा मसाल्याचा जो अर्क आहे हा शेंगांमध्ये उतरेल. तर हे पहा, साधारण 5 मिनटं मंद गॅसवरती भाजी उकळून घेतली. भाजी आता छान घट्ट झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि अशा पद्धतीने आपली ही शेवग्याच्या शेंगांची जी आमटी आहे कांदा लसूण न वापरता इथे तयार झाली आहे.